त्यांनी मिळवलेलं लहान वयामध्ये फार यश, घवघवीत यश, त्यांचं देखील आपण कौतुक करूयात. पण आपण ऑन द स्क्रीन महेश पंडित DJ मॅडी यांना पाहू शकतो, त्यांच्या संघ मैदानाच्या आतमध्ये खेळणारा. रायगड जिल्ह्यामधील बऱ्याचशा नामांकित स्पर्धेमध्ये आपण सुप्रसिद्ध DJ ऑपरेटर महेश पंडित DJ मॅडी यांना पाहिलं. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. आणि आपण वळतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यश पाटील पाहायला मिळेल. स्ट्राईकला सलामीला मैदानाच्या आतमध्ये बाळू घरत आपल्याला पाहायला मिळेल. आणि नॉन स्ट्राईक एंडला नितेश घरत ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. अकूट टप्प्याचा बॉल, अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू दणदण करत जाईल सीमारेषा पलीकडं. यश पाटीलचं स्वागत केलंय बाळूनं आणि पहिल्याच बॉलवर आलाय हा खणखणीत चौकार. चौकार पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवर स्वागत, भव्य स्वागत केलंय ते बाळूनं आणि त्याच्या बॅट मधून आलेला हा षटकार पाहायला मिळाला. यावेळचा बॉल पॉइंट मधून फटका खेळलाय, स्वीपर कव्हर मधून चेंडू निघून चाललाय सीमा पलीकडं. त्यांना पाहायला मिळतात. चांगली सुरुवात बाळूनं करून दिली मैदानाच्या आतमध्ये. बाळू घरच सध्या बॅटिंग करत असताना यावेळचा बॉल, आणखीन एक फटका, ड्राईव्ह केला डीप एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने चेंडू दणदण करत जाईल सीमारेषा पलीकडं. यश पाटीलच्या विरुद्ध बाळू घरचा तडाखा 3-0 3 चौकार. तीन चौकार आलेत. बाळू घरत रंगात आलाय परत आणि त्याच्या बॅट मधून सुरुवातीच्या 3 चेंडूवर 3 चौकार आलेत. हाच तो यश पाटील आहे ज्याने मागील हप्त्यामध्ये चिरल्याच्या मैदानामध्ये चांगली गोलंदाजी केली. हाच तो यश पाटील आहे ज्यानं दिवसा वहाळच्या मैदानामध्ये चांगली गोलंदाजी केली. पण सध्या रात्र आहे, जासईच्या मैदानामध्ये तुम्ही खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित सरपंच चषकची स्पर्धा खेळताय आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. मागील 3 चेंडूमध्ये बोलबाला राहिलाय तो सावरकर संघाचा आणि सुरुवातीच्या 3 चेंडूवर बाळूच्या बॅटमधून आलेले 3 चौकार. मैदानाच्या आतमध्ये चांगलीच सध्या बॅटिंग चालू आहे. सावरकर संघानं भव्य स्वागत केलंय यश पाटीलचं. यावेळचा बॉल वेगाने टाकला, हलक्यात खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. कोणत्या प्रकारची धाव येणार नाहीये. चांगली वापसी यश पाटीलनं देखील करून दिल्या. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलं तर बाळू घरत या नावाचं वादळ जणू काय मैदानाच्या आतमध्ये आलं होतं. बाळूचा जर तुम्ही चेहरा पाहिलात ना तर त्या चेहऱ्याला पाहूनच बरेचशी घाबरतील. आणि एक अजूनही पिक्चर मधील आपण जर पाहायला गेलं तर माऊली पिक्चर मधील एक सुंदर असं डायलॉग आहे, हा चेहरा लक्षात ठेव. या चेहऱ्याने जर तुमची झोप नाही उडवली, आणि ती सध्या झोप उडवली दादरपाडा संघाची. यावेळचा बॉल बॅटची वरची कडा, लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडं. बाळूच्या बॅट मधून आलाय आणखीन एक चौकार. मागील 5 चेंडूमध्ये तब्बल 16 धाबा खर्च केल्यात यश पाटीलनं. त्यामुळं सध्या आपण म्हणूयात की बाळू घरत या नावाची हवा पाहायला मिळाली. यावेळचा बॉल सम खेळायचं होतं, लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डॉट बॉल पाहायला मिळाला आणि इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाल्या. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 16 आणि पहिल्या षटकामध्ये आपल्या 16 धावा पाहायला मिळाल्या. सध्या गोलंदाजी ट्रॅकवर यश पाटील करतात.
बाळू घरच्या बॅटमधून सुरुवातीला 4 चौकार आलेत आणि आमचे बेस्ट लोगो मास्टर नयनजी हबल यांचे सख्खे मामाचे मुलगा आहे आमचा बालू आणि त्यांच्यासाठी बक्षीस आलंय अर्धशतकासाठी 2000चा कॅश प्राइज बाळूसाठी देण्यात येईल. अर्धशतकी खेळसाठी आज बरीचशी बक्षीस देखील पाहायला मिळाली. अगदी 20 पासून सुरुवात झाली होती. 10,000 आपण पाहिलं होतं बक्षीस समर्थ कडू यांच्या वतीनं होतं. पण आता आणखीन 4 षटकांचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये रोहित गायकवाड दाखल झाला. रोहितला आपण पाहू शकता गोलंदाजी ट्रॅकवर रोहित येत असताना आणि मगातपासून जो 6 चेंडू नॉन स्ट्राईक एंडवर होता असा नितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला स्ट्राईकला. नितेशला आपण आता स्ट्राईकला पाहू शकतोय. यावेळचा बॉल धीम्या गतीने टाकला होता. रोहित गायकवाड यासाठी तर ओळखला जातो. बऱ्याचशा मैदानामध्ये या खेळाडूंना हा कारनामा करून देखील दिला. कधी कधी चेंडू टाकल्यानंतर हातभर वळण घेणारी गोलंदाजी नेहमी चर्चा विषय पाहायला मिळाली आणि रोहित गायकवाडचं षटक मला आणखीन आठवतंय. धारावीच्या पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये थया नाचवलं होतं फलंदाजर आणि यावेळी तोच कारनामा करत असताना आपण रोहितला पाहू शकता. चला प्रेक्षक जर बाळेमामा यांचा देखील आपण बॅनरवर फोटो पाहू शकता. आगरी सम्राट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते भिवंडी खासदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. दिबा पाटील साहेबांचं विमानतळाला नाव लागण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरले. नुसते उतरले नाही तर एका आवाजामागं बाळेमामांच्या खरं तर जवळजवळ 5-10 हजार तरुण एकत्र येऊ शकतात ही त्यांनी ओळख दाखवून दिली. त्यामुळे आगरी रत्न आगरी समाजाला पुढे नेण्यासाठी नेहमी फार मोठी कामगिरी मामा यांची देखील पाहायला मिळाली. यावेळचा फटका जरूर चांगला. चेंडूला समोरच्या दिशेनं सजवलाय. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. आलाय षटकार. खासदार नाही तर एकविरा आई कार्ल्या ट्रस्टचे विश्वस्त देखील आहेत आणि बऱ्याच साऱ्या खरं तर मंचावर त्यांची उपस्थिती पाहायला मिळत्या. ते विक्रमच जणू काय मोडीत काढला होता. राजकीय पटलावर अशा घडामोडी आपण बऱ्याच वेळा होताना पाहत असतात आणि त्यामुळं त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण म्हणूया सावरकर संघानं जणू काय दादरपाडा संघाच्या गोलंदाजीच्या समोर षटकार चौकांचा पाडाच लावला. प्रत्येक चेंडू सीमारेषा पलीकडे पाहायला मिळतात आणि प्रसाद सर हे मैदान सावरकर संघासाठी नेहमी लाभदायक ठरलं आहे. मग दिवसा होणारी सरपंच साहेबांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा असू दे. सावरकरने बऱ्याचशा स्पर्धा गाजवून देखील सोडल्यात. पण दादरपाडा संघ यावेळी कमबॅक कसा असावा हे सांगणारी गोलंदाजी रोहित गायकवाडची पाहायला मिळाली. यष्ट्यांचा घेतलाय थेट चेंडूना रस्ता आणि इथून मात्र नितेश घरतला दाखवल्या परतीचा इशारा. सहा धावा रोहितनं जरूर खर्च केल्या. महत्वाची विकेट नितेशला मैदानाच्या बाहेर पाठवल्या आणि चला जितेश आता घरात मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. चला बराचसा उशीर होतोय त्यामुळे आता आपण वेळेकडे लक्ष देखील देऊयात. जितेश जसे मैदानाच्या आतमध्ये आले त्या जितेश घरत यांच्यासाठी राज घरत यांच्या वतीनं बक्षीस आल्या आणि जर त्यांना अर्धशतक ठोकलं तर त्यांच्या वतीनं राजघर त्यांच्या वतीनं तब्बल 5,000 कॅच प्राइज हे जितेशसाठी दिले जाईल. यावेळचा बॉल खोलामध्ये जरूर टाकला.
आणि त्याला खोदून काढण्याचं काम देखील केलंय, जिथे आपल्याला प्रणित पाहायला मिळतात ज्यांनी हा चेंडू अडवला. फक्त एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेनिशी आता धावा लागले गेले त्या 23 धावा पाहायला मिळतात. रोहितनं धावा थांबवण्याचं काम केलं. पहिल्या षटकामध्ये यश पाटीलच्या विरुद्ध तब्बल 16 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाला जसा रोहित आला आणि रोहित गायकवाड जो नेहमी फलंदाजी करतो चिरफाड, त्याचं नाव आहे रोहित गायकवाड आणि सध्या चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळाली. धावा थांबवण्याचं काम केलं ती रोहितनं. मागील 4 षटमध्ये अवघ्या 7 धावा. पण समोर बालू करत आलाय आडव्या बॅटनं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडूला पाठवले सीमा पलीकडं. मिळतील धावा 6. आलाय षटकार. बाळू घरात आणि त्यानं केलेली बेधुंद सुरुवात म्हणायला लागेल. निर्भीडपणे तो खेळतोय आणि प्रत्येक चेंडू सीमारेषा पलीकडेच पाठवतोय. त्यामुळे बाळू घरत याच फटक्यांसाठी ओळखला जातो आणि त्यांच्याकरता नयन हंबल जे बेस्ट लोगो मास्टर आहेत, जर त्याच्या बॅटमधून बाळूच्या बॅटमधून अर्धशतक आल्या तर 2000चे कॅश प्राईज हे बाळूसाठी दिलं जाणार आहे नयन हंबल यांच्या वतीनं. धावा लागल्या गेल्या त्या 29 धावा पाहायला मिळतात. मोरिया 11 साबरकार संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि साबरकार संघ म्हटल्यानंतर नेहमीच एक रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ म्हणून या साबरकार संघाकडे देखील पाहिलं जातं. यावेळचा बॉल हलक्याने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. खोलामध्ये चेंडू रोहितने टाकला होता. डी बॅकवर्ड स्पेल मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगलला डबलमध्ये रोटेशन केलं जाते. लेझी क्रिकेट सध्या दादरपाडा संघ खेळतोय आणि सिंगलला डबल करत असताना बाळू 2 धावेनिशी इथून 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागले गेले त्या मोरिया 11 साबरकार संघाच्या. एक बाद 31 धावा 31 रन्स. चला यापुढे होणारा सामना आपण दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करतोय. फ्रीडम 11 दाक्टिजुई टीमचे कॅप्टन इथं अगोदरच आलेत. आराध्य 11 पाटोरी टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूयात. आपण लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधा. मागील 2 षटकामध्ये 31 धावा कुठल्या त्यात देखील दादरपाडा संघांच्या विरुद्ध आणि चांगली सुरुवात करून दिली ती मोरिया 11 साबरकार संघानं. मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगली बॅटिंग सध्या चांगली ठोक चालू आहे. एका बाजूला बाळू घरतनं ठोकलेले षटकार चौकार सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगलीच बॅटिंग पाहायला मिळते. यश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा इन्व्हाइट केलंय ते दादरपाडा संघानं. यशला बऱ्याच स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाल्या, पण समोर तेवढ्याच एक ताकदीचा खेळाडू आहे ज्याने बऱ्याचशा स्पर्धा जिंकून देखील दिल्या आहेत आणि या सावरकर संघाची नेहमी एक वेगळी ओळख, एक वेगळी दहशत क्रिकेट क्षेत्रामध्ये आम्ही पाहिले आणि तेच नाव आहे बाळू घरत. सध्या घरत ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतात आणि व्यासपीठावर सन्माननीय एस आर घरत म्हणजे आपण त्रिवेणी संघ म्हणूयात की मैदानाच्या आतमध्ये 2 घरत ब्रदर्स सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतात. यश पाटील आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आपल्याला जितेश पाहायला मिळतील. आडव्या बॅटनं उचललाय समोरच्या दिशेनं. लॉंग ऑन मध्ये निमिष मोहिते ज्याने टिपलाय झेल. दुसरा आदर लागलाय मोरिया 11 सावरकर संघाला. महत्वाची विकेट पहिल्याच बॉलवर यश पाटीलने मिळवून दिलाय. महत्वाची विकेट देखील मिळवलाय म्हणून सातत्यानं प्राध्यापक नितीन मानगुडी पाटील सर सांगतात की तुम्ही झोपलात तरी चालेल, पण तुमचे यशाकडे जाणारे विचार झोपता कामा नये आणि सध्या तेच विचार यश पाटीलच्या डोक्यामध्ये पाहायला मिळतात. विजय मिळवायचा आहे सामन्यामध्ये. पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट जितेश घरतला बाद केला आणि मैदानाच्या आतमध्ये यज्ञेश घरत मोनिया येताना पाहायला मिळेल. मोनिया नावाने खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये बरेचसे खेळाडू ओळखले जातात, ज्यामध्ये अलिबागचा नौकारचा आम्ही नेहमी उल्लेख करतो, पण सध्या हा साबरकरचा मोनिया.
मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याच्या समोर हा अक्कूट टप्प्याचा बॉल सर्वाधिक मी म्हणेन की बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न यश पाटीलने केला. सर्वाधिक उंचीचा बाउन्सर आपण म्हणूयात यश पाटीलने टाकलाय. त्यामुळं खराब सुरुवात केला यशनं. मागील चेंडूवर विकेट पण लगेच देखील चेंडू खराब देखील हाताळला गोलंदाजानं. या वेळचा बॉल बेगाना टाकला आणि महत्वाची विकेट अगदी यष्ट्यांच्या मधोमधच सापडला. अगदी योग्य डिसिजन येणार बॉस येत असताना आणखीन एक हादरा यश पाटीलने मिळवून दिला. ज्यांच्या कामाची असते उत्तम दर्जा आणि म्हणून त्यांच्या नावाची नेहमी होती चर्चा. ते नाव आहे SR घरत. आणि जवळजवळ 15 वर्ष आपण राजकीय पटलावर एकच चेहरा पाहतोय, हा लोकप्रिय चेहरा. महत्वाची विकेट यशनं मिळवून दिला. बॅटची लिडिंग एज यक्षच्या हातातून चेंडू निसटला. मागील पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर वाईड बॉल आला, त्यानंतर आपण विकेट पाहायला मिळाल्यात. त्यामुळं मागील 2 चेंडूवर 1 धाव देखील गोलंदाजाने खर्ची केल्या. 2 विकेट जरूर मिळवल्यात. यश पाटील सध्या आपण गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करताना पाहतोय. मागील आणखीन एक चेंडू निर्धाव फेकलाय, पण समोर सागर घरत आहे. आणखीन एक आक्रमक खेळाडू बॅकफुटला जाऊन फटका खेळायचा होता आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यात, पण त्यानंतर चांगली वापसी केली. क्रिकेटची सुरुवात तुमची कशी झाली त्यापेक्षा तुमचा शेवट कसा झाला, क्रिकेटच्या पटलावर ह्या गोष्टींचा विचार नेहमी केला जातो. पहिल्या षटकामध्ये बरेचसे असे खेळाडू असतात जे अर्धशतक ठोकतात, पण लगेच गोलंदाज त्याच्या विरुद्ध धावा देखील देत असतात. त्यामुळे क्रिकेट हा दोन्ही बाजूंना विचार करणारा खेळ आहे, दोन्ही बाजूंना समजून घेणारा खेळ आहे. यश पाटीलचा पण षटक पाहतोय. यावेळचा बॉल थोडासा खराबच राहिला आपण म्हणूयात. लेग एशीच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला आणि अगदी योग्य दिशेने येताना पाहायला मिळतं. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धावा आणखीन एक जोडली जाईल. धाव पडला, धावा लागल्या गेल्या त्या 33 धावा. धावांना थांबवण्याचं काम यशनं जरूर केलं आहे. मोठे फटके जे मैदानाच्या आतमध्ये येत होते आणि ते मोठे फटके थांबवलेत, पण बाळू घरत नॉस्ट्राईक घेतला, तो देखील वाट पाहतो स्ट्राईकची. पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न जरूर आहे. बॅटची कडा, क्षेत्ररक्षक आपल्याला वैष्णव पाहायला मिळतं ज्यांनी हा चेंडू अडवला. कोणत्या प्रकारची धाव आलीच नाही आहे, त्यामुळं आपण कौतुक करूयात. मागील 3 चेंडू सागर घरत निर्धाव देखील खेळला आणि 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 अव्वांतर स्वरूपात यश पाटीलने देखील धाबा खर्च केल्यात. दादरपाडा संघ म्हटल्यानंतर सातत्यानं उरण क्रिकेट समालोचक असोसिएशनचे वजनदार खजिनदार प्रल्हादजी कासूकर यांची नेहमी आठवण येत असते आणि या संघावर नेहमी त्यांचं प्रेम पाहायला मिळतं. असे प्रल्हादजी कासूकर एक ज्येष्ठ समालोचक आहेत आणि त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. यावेळचा बॉल धीम्या गतीने टाकलाय, चांगली वापसी पाहायला मिळाली. मागील 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांमध्ये धावपटा धावा लागल्या गेल्या त्या मोरिया 11 साबरकर संघाच्या 33 धावा, 3 बाद 33 धावा. पाटील साहेबांचा पण हे संगीत ऐकलं. गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा बाप होता, रायगड भूमीत जन्मलेल्या शिवांचा तो वाघ होता, अन्याया सिडको विरुद्ध लढणारा तो एकटा सच्चा लोकनेता होता. आणि दिबावडी साहेबांना आपण मानाचा त्रिबार मुजरा देऊयात. रायगड जिल्ह्यातील खरं तर एक सच्चा नेता आणि नेहमी प्रकल्पग्रस्तांचे खरं तर प्रश्न सोडवण्यासाठी प्राणाची आहुती देणारा एकमेव नेता, ते नाव आहे दिवंगत दिवा पाटील साहेब. आणि त्यांच्या क्रीडानगरीवर सध्या आपण ही स्पर्धा पाहू शकताय. पहिला चेंडू प्रणितचा निर्धाव पाहायला मिळाला. काय पलटवार केलाय. क्रिकेट हा खेळ अगदी साड्यासारखा रंग बदलला जातो,
होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही क्रिकेट क्षेत्रामध्ये आणि तेच सध्या चित्र पाहायला मिळतं. यावेळचा बॉल पुढ्यामध्ये टाकलाय, बाळूच्या समोर जणू काय सरप्राईज करून जाणारा चेंडू प्रणीतचा पाहायला मिळतोय. चेंडू हातभर वळून घेणारा पाहायला मिळाला आणि त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल. ज्या बाळूनं त्या पहिल्या खरं तर 2 षटकामध्ये दादरपाडा संघाला नाचवलं होतं आणि आता त्याच बाळूला सध्या प्रणीत नाचवतोय. त्यामुळं मागील 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले, 33 धाबा दापडल्या लागल्या गेल्यात. यावेळचा बॉल लेग इस्टीच्या बाहेरून जाताना पाहायला मिळतोय आणि अगदी योग्य तो डिसिजन देत असताना मी सुरुवातीला हा देखील उल्लेख केला, NR पॅनेल ही नेहमी पहिली पसंती आयोजकांची राहील आहे. महाराष्ट्र राज्य नाही, कलकत्त्यामध्ये जाऊन गुजरातमध्ये जाऊन NR पॅनेलने केलेलं त्यांचं कार्य, त्यांनी केलेली पोचपावती ही नेहमी यशस्वी आयोजनाबद्दल पाहायला मिळत असतं. यावेळचा बॉल फटका चांगलाचा ढगामध्ये खेचलाय, वाईड इस्ट लॉंग ऑन रिजन मध्ये निमिष आलाय आणि अडवण्याचा प्रयत्न कदाचित निमिषने केलाय. स्वतःला फ्लाय केलं होतं आणि चेंडू अडवण्याचा प्रयत्न सध्या पाहायला मिळतोय. इथे सिंगलला डबलमध्ये रोटेशन केलं जाईल आणि यस अगदी योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत जरूर येईल. प्रेक्षक तिथे देखील आहेत आणि यस चेंडू अडवला हे प्रेक्षक सांगत असताना मागील चेंडूवर फक्त 2 जाबा आल्यात. हा निर्णय पंचांनी आमच्यापर्यंत दिला आणि तो निर्णय मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. धावा लागले गेले ते 36 धावा, 36 रन्स. यावेळचा हा फटका समोरच्या दिशेने खेळलाय, आता थांबवू शकत नाही निमिष. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडं, बाळूच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 42 धाबा दापडा लागल्या गेल्यात. आणखीन एक फटका समोरच्या दिशेने उडवला, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एका टप्प्याने चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडं, बाळू घरच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौक. गिरीधर घरत यांच्या वतीनं बाळू गिरीधर ठाकूर गिरीधर घरत यांच्या वतीनं 500 रुपये बाळू घरत साठी. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने टाकलाय, लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फंबल पाहायला मिळतात. एकावर थांबवलंय, बाळूला स्ट्राईक हव्या. शेवटच्या बॉलवर सिंगल रन्स पाहायला मिळत्या. या रणनीती तुम्हाला आखवा लागत असतात क्रिकेट क्षेत्रामध्ये. मागील 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 47 धावा दापडा लागल्या गेल्यात, 47 रन्स. सध्या बॅटिंग चांगली बाळूची पाहायला मिळते. आपण त्याचा विचार केला बॅटिंगचा तर चांगल्या धावा त्याने देखील उभारल्यात. गीत आपल्याला ऐकायला मिळाल्या. गिरधर घरत साहेबांना आपण विनंती करतोय, आपले परम मित्र विक्रांतजी म्हात्रे आपली वाट पाहतात. आपण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये संगीत ऐकलं आपण SR घरत साहेबांच्या जीवनावर सातत्यानं हॅट्रिक सरपंच म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या आयुष्यामधील एक त्यांचा सूत्र चांगला आहे, खेळ सांगून खेळायचा नसतो, पत्ता शेवटी उघडायचा असतो, नियोजन आधी दाखवायचं नसतं, वेळ आल्यावर गाजवायचं असतं. आणि बऱ्याचशा अशा वेळ आल्यावर त्यांनी गोष्टी गाजून देखील दाखवल्यात. मागील 4 षटकामध्ये धावा लागले गेले त्या 47. अजून शेवटचं षटक बाकी आहे. ओमकार कोळीच्या हातामध्ये षटक दिलंय आणि नेहमीच चांगली गोलंदाजी मयूर सिक्युरिटी 4 जास्ती संघासाठी ओमकारनं अनेक साऱ्या उरण प्रीमियर लीग मध्ये केल्या. पण त्याचं भव्य स्वागत केलंय बाळू घरत, रंगात आलाय परत, फटका खेळलाय, सरळ चेंडू गेला रांजणपाडा गावामध्ये. मिळतील धावा 6.16 चेंडू आणि वैयक्तिक 43 धाबांची इनिंग साकारतोय बाळू आणि संघाला नेऊन ठेवले ते 53च्या घरात. आणि
बेस्ट लोगो मास्टर आमची नयनजी हबाळ यांच्या वतीनं 2000चं कॅश प्राइज बाळूसाठी दिलं जाईल. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने उडवला, बाळूच्या बॅट मधून फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे पाहायला मिळतात, त्यांनी त्यांच्या हातातून घडले चुकी आणि मिळतील धावा बाळूला 4. आणखी एक आलाय चौकार. चार झेल सुटलाय आणि या झेल सुटल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये बाळू गरते या नावाचं वादळ थांबायचं नाव घेणारच नाही. चांगल्या धाबा उभारल्यात, अर्धशतकापासून थोड्या धाबा दूर आहे बाळू. समोरच्या दिशेनं उडवलाय, चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडं. सावरकरचा बाळू आणि त्यानं ठोकलाय षटकार. स्पर्धेतील पहिला अर्धशतक बाळू गरजच्या नावावर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बाळूसाठी. त्रीस 63 धाबा दापडा लागले गेल्यात. आणखीन एक फटका सजवला आणि चेंडू सरळ जाईल सीमारेषा पलीकडं. सावरकरचे खेळाडू आता मात्र झालेत खुश आणि बाळूच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. ओमकार कोळीच्या विरोधात आणि काय विस्फोटक बॅटिंग केलं बाळूनं. यावेळचा बॉल सहजरित्या खेळलाय, फ्लिप केलाय चेंडूला, सरळ चेंडू निघून चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. मिळतील धाबा आणखीन 4. आणखीन आलाय खणखणीत चौकार. वीस बॉल मध्ये 63 धावा ठोकल्यात या पठ्ठ्यानं. चांगलीच बॅटिंग. फुलटॉस बॉल, इट्स अ नो बॉल. खराब चेंडू हाताळला बाळूच्या समोर. ओमकारनं सेकंड रन घेण्याचा प्रयत्न बाळूनं जरूर केला. दुसरी धाव घेत असताना जरूर बाळू बाद झाला, पण बाळूची बॅटिंग आवडली असेल तर सावरकर संघ एकदा टाळा व्हायला का हरकत आहे. 64 धावांची इनिंग साकारली या पठ्ठ्यानं. चांगलीच बॅटिंग पाहायला मिळाली आणि सध्या ट्रेंड चालू आहे ना, मोठमोठे गार केले गंमत मध्ये. चांगलीच बॅटिंग पाहायला मिळाली बाळू गरजची. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पण एका टप्प्याने चेंडू निघून जाईल सीमा पार. शेवटच्या बॉलवर आलाय हा खणखणीत चौकार. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. धावपटला धावा लागले गेले त्या 79 धावा. 5 षटकांचे खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय आणि इथून मात्र आता भरतस्फोट निशांत 11 दादरपाडा संघाला बनवाव्या लागतील त्या 80 धावा. 80 धावा होतील की त्या धावा थांबवल्या जातील. दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा तोच आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. व्हॉइस ऑफ पुरण दादरपाड्याचा आवाज प्रसादजी भोईर यांच्याकडे आपण वळूयात. हॅलो. गिरधर घरत यांच्याकडून बालूसाठी एकूण 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तर या फ्रीडम 11 धाकटे जो विपक्ष आराध्य 11 पाटणोली दोन्ही संघाचे कर्णधार लगेच नाणेफेकीसाठी या. ओम नमो श्री जगदंबे.
आराध्य एलन पाटणोली या दोन संघाच्या दरम्यान नाणेफेकी करण्यासाठी मी विनंती करतोय संतोष आत्माराम घरत्यांना की आपल्या शुभ हस्ते या सामन्याचे नाणेफेकी करावी. दोन संघाच्या दरम्यान अतिशय महत्त्वाचा सामने 5 षटकांचे असतील आणि त्यासाठी 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे. एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल प्रत्येक टीमला. एक रिव्ह्यू कोण बोलते मला या एक ना. आराध्य पाटणोली संघानं नाणेफेकी जिंकले आहे. नको ठीक आहे चला. तर आपण जाऊया पुन्हा एकदा या सामन्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी प्रसाद भोईर यांच्याकडं. गिरधर मामा या. गिरधर घर सावरकर या. आपलं स्वागत केलं जातं या शृंखलेच्या माध्यमातून. अतिथी देवो भव. आणि गिरधर मामानी बालूच्या खेळीसाठी अप्रतिम तुफानी खेळीसाठी तब्बल 1000 रुपयाचं बक्षीससुद्धा दिलं जातं आहे. त्यांनी दिले गेलं आहे. त्यांना विनंती असेल या आपलं या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो आहे. अतिथी देवो भव युक्तीप्रमाणे आलेला प्रत्येक पाहुणा आपल्यासाठी देवासमान असतं आणि ते ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जेव्हा येतात ना प्रसाद त्यांचे आशीर्वादच काफी असतात आपल्यासाठी. या मामा आपलं स्वागत केलं जातं आहे. सरपंच साहेब या. सरपंच साहेबांनी विनंती करतो या आपण स्वागत करूया. गिरधर काका अगदी सावरकरवरून या वयामध्ये सुद्धा ही टेनिस क्रिकेटची शृंखला बघण्यासाठी आलेत. त्यांच्या शृंखलेच्या माध्यमातून आमचे सर्वांचेच लाडके आपले सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत केलं जातं आहे. वस्त्रालंकार सुगंधी पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सावरकर गावचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ क्रिकेट प्रेमी गिरधर घरत यांचं स्वागत केलं जातं आहे. धन्यवाद काका. शृंखलेसाठी आपण आलात. जाऊया पुन्हा एकदा प्रसाद भोईर यांच्याशी जोडण्यासाठी. यस थँक्यू विपुल. थँक्यू आप्पा. उपस्थित सर्व क्रीडारसिकांचं मनपूर्वक स्वागत. रात्रीची 11:09 होतात आणि आपण पाहतोय खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित सरपंच चषक पर्व दुसरं. रजनी क्रिकेटच्या फॉर्मॅटचं हे दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आपण ही मॅच पाहताय. पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना वरद स्पोर्ट्स निशांत 11 दादरपाडा विपक्ष मोरिया 11 सावरकर या दोन संघांमध्ये. प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करणाऱ्या दादरपाडा संघाच्या विरोधात मोरिया 11 सावरकर संघानं पूर्ण केल्या 5 षटकांच्या मोबदल्यामध्ये 79 धावा आणि 80चं टार्गेट ठेवलं आणि ते पूर्ण करण्यासाठी त्याचा पाठलाग करण्यासाठी वरद स्पोर्ट्स निशांत 11 दादरपाडा संघाची सलामीची जोडी मैदानात आली आहे. एकीकडे असेल निमिष मोहिते तर दुसरीकडे आहे ओमकार कोळी. दादरपाडा टेनिस क्रिकेटमधील सुरुवातीचे मुख्य 2 फलंदाज ज्यांना नेहमी खुल्या स्पर्धा खेळताना आपण पाहतो पण आज त्यांना मात्र गावाच्या नावासाठी आणि गावाच्या ओळखीसाठी त्यांना मैदानामध्ये खेळ करावा लागणार आहे. जासईच्या मैदानावरती दादरपाडा टेनिस क्रिकेटचा खेळ गेल्या 2 वर्षापासून आपण जर पाहिला असाल तर नेहमी चांगला होताना दिसलाय. पण आज त्यांच्या समोर असणारे आव्हान आणि त्या आव्हानाला त्याला पेलण्यासाठी ते प्रयत्न करावे लागतील. असं म्हणतात ना नव्यानं काही जर नवं पर्व लिहायचं असेल तर जुनं विसरावं लागतं आणि ते विसरलं जातं. आज नव्यानं काहीतरी नवा इतिहास या मैदानावरती घडणार का. एकीकडे सावरकर ज्या नावाचं नेहमी स्लोगन राहिली आहे ज्या संघाला मंजूर नाही हार असा सावरकर नेहमी मोठ्या मोठ्या संघांसमोर खेळण्यासाठी जे तयार असतात. मॅचला सुरुवात पहिला चेंडू पहिला फटका. युद्ध गर्जना झाली आहे. फटका परफेक्ट बॅटच्या मिडल मध्ये आलाय आणि चेंडू निघून गेलाय. डीप मिड विकेट आउट ऑफ द पार आलाय षटका. यशचं स्वागत चौकारानं झालं होतं. यज्ञेशचं स्वागत षटकारानं झालंय. दुसरा चेंडू हेलिकॉप्टर लुक आणि चेंडू निघून चाललाय सरळ स्क्रीनच्या वरतून हायवेच्या पलीकडे निमिष मोहितेच्या बॅट मधून सलग दुसरा षटकार.
संघर्ष सुद्धा नॉनस्टॉप करावा लागतो आणि त्या संघर्षाला मैदानामध्ये सुरुवात झाली आहे. एकीकडे धावसंख्या रोखण्यासाठी तर एकीकडे दुसरीकडे धावसंख्येचा पाठलाग पूर्ण करण्यासाठी. निमिष एकीकडे झुंजतोय तर दुसरीकडे यज्ञेशला कानमंत्र दिला गेलाय. पाहूया, सल्लेख देणारे अनेक असतात परंतु आपण काय ऐकतो आणि काय करतो याला सुद्धा तेवढं महत्व आहे. पुढचा चेंडू राऊंड विकेट, कोला टाकलाय. तिसरा चेंडू सरळ खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू स्टॉप केला जातो आणि आता मात्र धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे 12. निमिष मोहितेच्या बॅटमधून सलग 2 आलेले षटकार. रिक्वायर रन रेट पाहिला तर 16चा आहे. 30 चेंडू 80 करायचे आहेत, पैकी सुरुवातीच्या 3 मध्ये 12 आल्यात. यावेळेस स्वीप करण्याचा हा प्रयत्न होता. थोडासा स्लोवर चेंडू केला, थोडीशी गती मात्र काढून घेतली होती चेंडूची आणि तो चेंडू मिस होतोय. बॅट्समन सलग 2 चेंडू षटकार आणि त्यानंतर वापसी केली आहे. यज्ञेश पुन्हा एकदा दाखवून देतोय सावरकर टेनिस क्रिकेटचा मुख्य गोलंदाज म्हणून माझा वापर का केला जातो हे त्याने सिद्ध केलंय. सलग 2 चेंडू डॉट टाकलेत आणि निमिषला शांत बसवण्याचा ज्यानं प्रयत्न केला. शांत बसला तर तो निमिष कसला. यावेळचा चेंडू शॉर्ट लेग वरून खेळला चेंडू लॉंग स्टॉप कडे जाताना दिसतो आणि निमिष मोहितेच्या बॅट मधून आला हा चौकार. सोळा धावा आल्यात आतापर्यंत. 2 षटकार 1 चौकार, 16 धावांची नोंद झाली आहे. रिक्वायर रन रेट प्रमाणे जर आपण पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 16 धावा आतापर्यंत निमिष मोहितेने जमा केल्यात. यावेळचा चेंडू थोडासा स्लोवर केला आणि मात्र गती काढून घेतली. बॅट्समनला पुन्हा एकदा बीट करून जातोय. पहिलं षटक संपलं गेलंय. या अगोदर ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये, पहिल्या सत्रातील पहिल्या षटकामध्ये 16 धावांची नोंद झाली होती, 16 धावांची नोंद झाली होती आणि इथे सुद्धा 16 धावांची नोंद होते. पहिलं षटक संपलंय, धावा संख्या आहे बिनबाद 16 धावा. गाण्याचे बोल जर आपण ऐकले तर नक्कीच विचार करायला भाग पाडणारे आहेत आणि मंचावरती सुद्धा चर्चेला उधाण आणलंय. आज हे संगीत वाजलंय. गायकाचं नाव मी थोड्या वेळात आपल्यापर्यंत पोहोचू, पण सध्याच्या घडीला VIP डायजवर असणारे आमचे सर्व VIP गेस्ट पुन्हा एकदा मात्र या गाण्याचा आस्वाद घेताना. पहिलं षटक 16 आल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज स्वतः आलाय. ज्याला फलंदाजी करताना आपण गोलंदाजांवरती पलटवार करताना पाहत होतो, आता मात्र तो गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आलाय. समोर असणार आहे ओमकार कोळी. पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. शॉर्ट कव्हर कडे चेंडू आलाय, तोपर्यंत सिंगल पूर्ण केली गेली आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 1 ने वाढते. 17 होत आहेत. 80चं टार्गेट पैकी आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 17 आल्यात. निमिष मोहिते आणि ओमकार कोळी असे 2 बॅट्समन सध्या मैदानात. दादरपाडा टेनिस क्रिकेटचे हे सुरुवातीचे 2 फलंदाज सध्या मैदानात आहेत, पण त्यांच्या समोर फलंदाजी करत असताना 60हून अधिक धावा करणारा, वैयक्तिक धावा करणारा बाळू आहे. आडव्या बॅटनं समोर खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आहे. क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक विशाल घरत तिथे आहे. डीप मध्ये सीमारक्षक कसा असावा याचं उत्तम उदाहरण. आउटफील्ड फास्ट होता. चेंडू अतिशय वेगानं आला. बाउन्स झाल्यानंतर चेंडू स्वतः फ्लाय झाला आणि चेंडूला स्टॉप केलं. 4 धावांचं कन्व्हर्टेशन फक्त 1 धावेमध्ये केलंय. ओमकार कोळी यावेळेस मात्र फ्लॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. झेल मिस केलाय आणि 1 धाव पूर्ण सुद्धा झाली आहे. मी नेहमी म्हणत असतो, संघाच्या महत्वाच्या फलंदाजाचा झेल मिस करणं म्हणजे पराभवाला स्वतःहून आमंत्रित करणं. आज काय मैदानामध्ये तो कारनामा घडेल का? ओमकार कोळी सारख्या एका बलाढ्य फलंदाजाला हा जीवनदान मिळालाय. धावसंख्या 1 ने वाढली आहे
18 होत आहेत, 19 होत आहेत. हेलिकॉप्टर लूक दिलाय, समोरच्या दिशेनं उडवलाय आणि लँड होतोय मैदानाच्या बाहेर. निमिष मोहितेच्या बॅट मधून आलाय षटकार. भूक ही फक्त पोटाचीच असतं असं नाही, ती तुम्हाला विजयाची सुद्धा असू शकते आणि ती सध्या मैदानात जाणवते. फलंदाज निमिष मोहितेच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेग मध्ये एका टप्प्याने चेंडू निघून चाललाय. सीमा पार चौकार. क्यों बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. या अगोदर आपण सावरकर संघाच्या फलंदाजांची फलंदाजी होताना पाठीराख्यांच्या टाळ्यांचा कडकडाट पाहिलात. आता मात्र दादरपाडा संघाच्या पाठीराख्यांचा उत्साह पाहायला मिळतोय. या चौकारानं धावसंख्या पोहोचली आहे 29 वर. 29 रन्स. बॅकफुटला राहून पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग कडे चेंडू खेळलाय. एक टप्पा, दुसऱ्या टप्प्याने चेंडू उचलेपर्यंत एक पूर्ण केले गेले. डीप मधील क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग पर्यंत आला. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग पर्यंत आलोय आणि चेंडू थांबवतोय तोपर्यंत एक पूर्ण केली गेली. या एका धावेच्या साह्यानं धावफलक पोहोचला जात आहे. 30 वरती 2 षटकांचा खेळ संपलाय. 80चा पाठलाग करत असताना वरद स्पोर्ट्स निशांत 11 दादरपाडा या संघाची धावसंख्या धावफलकाती लागली जाते बिनबाद 30च्या घरामध्ये. हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा, परंतु हे स्वराज्य टिकावं हीच छत्रपतींची इच्छा होती आणि ते त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज शिवजयंती आहे. पुन्हा एकदा आपण महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करूया. ज्या ज्या मुलानं आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलंय तो नेहमी आयुष्यामध्ये यशाचा भागीदार ठरलाय. मग आपण सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांपासून करूया. जिजाऊंनी स्वप्न पाहिलं होतं मराठी मुलकाचं, स्वप्न पाहिलं तर स्वराज्याचं आणि ते पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय. त्या पद्धतीनं ज्या ज्या मुलांना आपल्या आयुष्याचं स्वप्न, आईचं स्वप्न पूर्ण केलंय तो नेहमी यशस्वी झाला. येणाऱ्या 18 मध्ये आता मात्र दादरपाडा संघाला 50 करायचे आहेत. 18 चेंडू 50ची गरज आहे. पहिलं षटक 16 धावांची नोंद झाली आहे. दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. अशा प्रकारे निमिषला आपण आतापर्यंत खेळताना पाहिलाय, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले 3 षटकार 2 चौकार, जो नाबाद 28 वरती खेळतोय. गोलंदाज विकी आला. यावेळचा चेंडू पॉइंटच्या वरतून खेळा. आउटफील्ड फास्ट आहे. 2 क्षेत्ररक्षक नव्हे तर 3 जण चेंडूच्या मागे धावतायत. तोपर्यंत एक पूर्ण, दुसरीसाठी प्रयत्न आणि ती सुद्धा पूर्ण झाली आहे. 2 धावा मिळाल्या जातात. विकी घरत या गोलंदाजाला सध्या आपण मैदानामध्ये गोलंदाजी करताना पाहताय. सावरकर टेनिस क्रिकेटमधील असा एक गोलंदाज ज्याला खुल्या स्पर्धा खेळण्याचा सुद्धा मान मिळालाय. मग मैदान रोह्याचं असेल, अलिबागचं असेल, तिथे खेळण्यासाठी विकी घरत नेहमी जात असतो. आणि पण त्याला आज मात्र गावासाठी खेळायचं आहे. एकीकडे निमिषला तर दुसरीकडे विकीला. राऊंड विकेट. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू फॉलोन थ्रू मध्ये अडला जातोय आणि बऱ्याच अवधीनंतर एका निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 16 मध्ये 48 करायच्या आहेत. 16 चेंडू दादरपाडा संघाला विजयासाठी 48 धावांची गरज आहे. खोलात टाकला चेंडू, सरळ उडवलाय. चेंडू अलॉंग द कार्पेट चाललाय. डीप मध्ये जिथे क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्या बात आहे. नितेश घरत तिथे होते. चेंडू स्टॉप केला आणि फक्त 1 धाव मिळाली आहे. आता 15 मध्ये 47 करायचे आहेत. ओमकार कोळी आलाय.
दादरपाडा टेनिस क्रिकेटमधील आणखी एक हार्ड हिटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो असा ओमकार कोळी जो ऑन स्ट्राईक आहे. यावेळचा चेंडू हलक्या हाताने फक्त कट केलाय. चेंडू शॉर्ट पॉइंट मधून डीपकडे चाललाय. तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिले गेले आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 34 धावा. समीकरण पाहिलं तर येणाऱ्या 14 मध्ये 46 करायच्या दादरपाडा संघाला. 14 चेंडू विजयासाठी 46 धावांची गरज. सिंगलनं स्ट्राईक रोटेट केले आणि समोर निमिषला आणलंय. स्टेप आउटहून खेळण्याचा हा प्रयत्न होता. थर्ड अंपायर रेफर केला जातोय. फार महत्वाची विकेट असणार आहे आणि मात्र थर्ड अंपायर डिसिजन दिलाय. पाहूया कंट्रोल रूम मधून एक्झॅक्ट जो निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. टीव्ही अंपायर कडे निर्णय येतोय. उरण टेनिस क्रिकेट चे टेक्निशियन टीम आणि त्यांच्या सोबत थर्ड अंपायर आमचे बाविस्कर सर असणार आहेत. नॉट आउट. खेळाडू सुरक्षित आहे. फलंदाजाने वेळेवरती समय सूचकता दाखवली आणि तो मात्र सेफ आहे. 13 मध्ये 46 करायचे आहेत विजयासाठी. 13 चेंडू 46 धावांची गरज असा सामना मैदानामध्ये रंगला जातोय. 80चं टार्गेट पैकी आतापर्यंत 2.5 षटकांचा खेळ झालाय. 34 धावा आल्यात. एकही गडी न गमवता दादरपाडा संघाने जमा केलेल्या या 34 धावा. विकीचा हा शेवटचा चेंडू असेल. यावेळचा चेंडू सरळ समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसला जातोय. निमिष मोहिते इथे मात्र सहज बाद होतो आणि दादरपाडा संघाला बसलाय पहिला धक्का. खेळाडू क्रमांक 1 चला जास्त वेळ घेऊ नका. सावरकर संघासाठी विशेष सूचना आहे. रायगड. रायगड म्हणजे गडांचा राजा. रायगड म्हणजे महाराजांचा गड. समीकरण 12 मध्ये 46 आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये विवेक कासूकर आलाय. दादरपाडा टेनिस क्रिकेट मधील आणखी एक हार्ड हिटर जो नॉन स्ट्रायकर आहे आणि आता मात्र या मॅचचे पूर्ण सूत्र ओमकार कोळीकडे असणार आहेत. मयूर सिक्युरिटी फोर्स मधून जेव्हा उरण प्रीमियर लीग असते तेव्हा नेहमी त्यांचा स्पेशल प्लेयर म्हणून ओमकार कोळीला जे पसंती देत असतात आणि आज खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित होणाऱ्या सरपंच चषकामध्ये समोर त्याच ओमकारला आपण फलंदाजी करताना पाहतो. 12 मध्ये 46 करायचे आहेत. आडव्या बॅटनं समोरच्या दिशेनं खेळलेला एक रॉकेट स्ट्रोक आलाय. ओमकार कोळीच्या बॅट मधून हा षटकार. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. मिड ऑन कडे क्षेत्ररक्षक जज करण्यासाठी उलट्या दिशेनं आलाय आणि मात्र गडबडलाय सुद्धा. त्यामुळे इथे मात्र मिळणार जीवनदान ओमकार कोळीला. आता येणाऱ्या 10 मध्ये 39 करायच्या आहेत. विजयासाठी 10 मध्ये 39 ची गरज आहे. सावरखार विपक्ष बैलोंडाखार अशी मॅच आपण पाहतोय म्हणूया. 10 मध्ये 39 करायचे आहेत. 10 चेंडू विजयासाठी 39 ची गरज आणि विवेक कासूकर आलाय.
चेतन घरत. गोलंदाजा यावेळचा चेंडू समोर टाकून वळण देतोय आणि मात्र फलंदाजाला फसवून जातोय. हा चेंडू निर्धावाला. समीकरण बदललंय. 9 मध्ये 39 करायचे आहेत. 9 चेंडू 39 धावांची गरज. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा समोरून फिरकी घेतली आणि फलंदाजाला इथे मात्र बीट करून जातोय. 8 मध्ये 39 करायचे आहेत. 8 चेंडू विजयासाठी 39 धावांची गरज. समोरच्या दिशेने खेळलेला हा फटका फक्त सिंगल मिळते आणि आता मात्र 7 मध्ये 38 करायचे आहेत. 7 चेंडू 38 धावा. प्रयत्न होताना दिसत आहेत. कव्हरच्या वरतून खेळलाय चेंडू. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. तोपर्यंत पूर्ण केली जाणार 1 धाव. आणि आता मात्र शेवटचा षटक आणि विजयासाठी दादरपाडा संघाला 37 करायचे आहेत. 80चे समीकरण आता मात्र शेवटच्या षटकामध्ये 37 वर येऊन ठेपलंय. आणि दादरपाडा संघाला विजयासाठी 37 करायचे आहेत. समोर गोलंदाजाला विकी घरत. तिसऱ्या षटकासाठी आलेला विकी, ज्यानं 4 खर्च केल्या होत्या, तोच विकी, त्याच विकीला पुन्हा एकदा समोर आणलाय. ओमकार पुन्हा एकदा बीट होतो. आणखी एक निर्धाव चेंडू आलाय. 5 मध्ये 37 करायचे आहेत. या मध्यवर्ती 6 मध्ये 29 होताना आम्ही पाहिल्यात, 31 होताना आम्ही पाहिल्यात. आता मात्र 5 मध्ये 37 करायचे आहेत दादरपाडा संघाला. खोलात टाकला चेंडू लॉंग ऑफ कडे खेळला जातो आणि मात्र हा आलाय चौकार. या चौकारानं दादरपाडा संघाची धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते 47 धावा. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी 33 करायचे आहेत. रिव्हर्स खेळण्याचा हा प्रयत्न केलाय आणि मात्र हा रिव्हर्स स्ट्रोक अटेंड केला जातोय. सक्सेस झालाय. मिळाल्या 4. सलग दुसरा चौकार येतोय. चला नेक्स्ट मॅच आम्ही लगेच चालू करणार आहोत. ही मॅच जशी संपेल ना तर धाकटीजुई आणि पाटणोली या दोन्ही संघाने मैदानामध्ये एका साईडने इंटर व्हायचा लाईनअपमध्ये. औपचारिकता शिल्लक आहे, करायच्या आहेत. 3 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज. रिव्हर्स खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. यावेळचा चेंडू लॉंग स्टॉप कडे चाललाय. थांबवण्याचा प्रयत्न केला जातो आणि या निर्धावाला 2 मध्ये 29 करायचे आहेत. 2 चेंडू विजयासाठी 29 धावांची गरज. चला नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं आहे. पाटणोली आणि धाकटीजुई. यावेळचा फटका लॉंग ऑफ कडे चाललाय. ओमकारच्या बॅटमधून हा फ्लॅट स्ट्रोक मिळाला. 6 धावा. षटकार आलाय. विजय आणि पराभव यामधील अंतर कमी करणारे आता मात्र फक्त फटके वाढावे लागतील. यस, स्पेशली आम्ही इन्व्हाइट करणार आहोत जक्कास लस्सीचे ओनर आमचे अब्दुल चाचा. आपण यायचं आहे मंचावर. तुमचा विशेष सन्मान केला जाईल. एक शिवभक्त आहेत. यावेळचा चेंडू निधाव आला आणि हा सामना सावरकर संघानं तब्बल 22 धावांच्या फरकानं दादरपाडा संघावरती मात करत जिंकलाय. सावरकर संघाचं मोरिया 11 सावरकर संघाचं